नाशिकच्या इंदिरानगरमध्ये भोंदूगिरीचा प्रकार उघडकीस आला आहे। मद्यपी पतीचे व्यसन सोडविण्यासाठी मदत करतो अशी दिशाभूल करत घरातील मुलांपैकी एकाचा जीव जाण्याची भीती दाखवून बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। निफाडचा धरणगाव खडक येथील रहिवासी असलेला संशयित गणेश जगताप उर्फ बडे बाबा पाथर्डीवाला असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे। गणेश जगताप आणि पीडितेचा पती हे एका मंडप डेकोरेटर्सकडे नोकरी करत होते। त्या ठिकाणी जगताप हा व्यवस्थापक म्हणून नोकरीला होता, त्यामुळे पीडितेच्या घरी त्याचे येणे जाणे होते। पीडितेच्या व्यसनाधीन पतीचे दारूचे व्यसन सोडवण्याचा दावा करत त्याने एका धार्मिक स्थळावरती देवदर्शनासाठी जाण्यास दबाव टाकला आणि जगताप याने पीडितेला त्याच्या घरी बोलवून त्यावेळी भोंदू बाबाच्या वेशात तिला धमकावत शरीर संबंधाची मागणी केली आणि असं केलं नाही तर कुटुंबातील कोणाचा तरी जीव जाईल यासाठी मी स्मशानात पूजा केली आहे असे सांगितले। दुसऱ्या दिवशी भोंदू बाबाने काहीतरी पावडरचे चाटण खाण्यास दिले आणि अत्याचार केल्याचं फिर्यादी महिलेकडून सांगण्यात आलं आहे। तसेच 15 लाखाची आर्थिक फसवणूक देखील करण्यात आली। याआधीही सोने फसवणूक प्रकरणात 2020 मध्ये भोंदू बाबाला अटक झाली होती व यापूर्वीही त्यावर असे अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल असून त्याला अटक झाली होती आणि आता 4 वर्षांनंतर पुन्हा या भोंदू बाबाचा सर्व प्रकार उघडकीस आला आहे। हा भोंदू बाबा अद्यापही फरार असून पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाणे अंतर्गत सुरू आहे। नाशिकच्या इंदिरानगरमध्ये भोंदूगिरीचा प्रकार उघडकीस आला आहे। मद्यपी पतीचे व्यसन सोडविण्यासाठी मदत करतो अशी दिशाभूल करत घरातील मुलांपैकी एकाचा जीव जाण्याची भीती दाखवून बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। निफाडचा धरणगाव खडक येथील रहिवासी असलेला संशयित गणेश जगताप उर्फ बडे बाबा पाथर्डीवाला असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे। गणेश जगताप आणि पीडितेचा पती हे एका मंडप डेकोरेटर्सकडे नोकरी करत होते। त्या ठिकाणी जगताप हा व्यवस्थापक म्हणून नोकरीला होता, त्यामुळे पीडितेच्या घरी त्याचे येणे जाणे होते। पीडितेच्या व्यसनाधीन पतीचे दारूचे व्यसन सोडवण्याचा दावा करत त्याने एका धार्मिक स्थळावरती देवदर्शनासाठी जाण्यास दबाव टाकला आणि जगताप याने पीडितेला त्याच्या घरी बोलवून त्यावेळी भोंदू बाबाच्या वेशात तिला धमकावत शरीर संबंधाची मागणी केली आणि असं केलं नाही तर कुटुंबातील कोणाचा तरी जीव जाईल यासाठी मी स्मशानात पूजा केली आहे असे सांगितले। दुसऱ्या दिवशी भोंदू बाबाने काहीतरी पावडरचे चाटण खाण्यास दिले आणि अत्याचार केल्याचं फिर्यादी महिलेकडून सांगण्यात आलं आहे। तसेच 15 लाखाची आर्थिक फसवणूक देखील करण्यात आली। याआधीही सोने फसवणूक प्रकरणात 2020 मध्ये भोंदू बाबाला अटक झाली होती व यापूर्वीही त्यावर असे अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल असून त्याला अटक झाली होती आणि आता 4 वर्षांनंतर पुन्हा या भोंदू बाबाचा सर्व प्रकार उघडकीस आला आहे। हा भोंदू बाबा अद्यापही फरार असून पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाणे अंतर्गत सुरू आहे।